चला शिकूया आरी वर्क. आज आहे आपला डे 18 आणि आज आपण बघणार आहोत मिरर वर्क कशा प्रकारे करायचं ते. सो त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिरर, 14 नंबरची नीडल आणि त्यानंतर सिल्क थ्रेड जो आपण डबल घेणार आहोत आणि सुरुवातीला मी लॉक करून घेणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी वेगवेगळे डॉट्स मार्क केलेले आहेत. सो जे डॉट आपण मार्क केलेले आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे इवन नंबर डॉट्स मी मार्क केलेले आहेत आणि धागा घेऊन मी ऑल्टरनेट डॉट्स वरती स्टिच घेत जाणार आहे. सो सगळ्यात आधी मी इकडे स्टिच घेणार आहे, एक स्टिच घेऊन मी करणार आहे डबल स्टिच. त्यानंतर मी येणार आहे मागे आणि इथे मी करणार आहे डबल स्टिच. आता पुन्हा एक सोडून मी पुढे जाणार आहे आणि इथे मी घेणार आहे डबल स्टिच. पुन्हा एक स्टिच मागे येणार आहे, डबल स्टिच घेऊन पुढे जाणार आहे. सो एक स्टिच पुढे आणि एक स्टिच मागे अशा पद्धतीने आपण स्टिचेस घेणार आहोत आणि हे फिरवत जाणार आहोत वर्क. 1 2 पुढे, त्यानंतर मागे, पुन्हा पुढे आणि मागे. आणि हे तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं जोपर्यंत एक सॅटिस्फॅक्टरी अमाऊंट ऑफ वर्क आपल्याला वरती दिसत नाहीये मिरर वरती तोपर्यंत. ओके. सो सॅटिस्फॅक्टरी अमाऊंट आपण फिरवून घेतल्यानंतर तुम्हाला जर इनफ वाटत असेल थ्रेडवर तर आपल्याला चेन स्टिच कंटिन्यू करायची आहे की याची बॉर्डर जी आहे ती एकदम फिनिश दिसली पाहिजे म्हणून. सो इथे दोन्ही प्रकारचे वर्क मी बनवून ठेवलेले आहेत की याच्यामध्ये सिंगल थ्रेड वापरला आहे आणि याच्यामध्ये डबल थ्रेड वापरला आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला थोडा हेवी लुक हवा असेल तिथे तुम्ही डबल थ्रेड वापरा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला थोडा एलिगंट लुक हवा असेल तिथे तुम्ही सिंगल थ्रेड वापरू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.